बाई ग माझे बाबाजी चांदीच्या रथात, बाई ग माझे बाबाजी चितगाव नगरीत, बाबाजी विसाच्या पालखीत, बाई ग माझे बाबाजी चांदीच्या रथात. सर्वांनी टाळी वाजवा. आपल्या जगद्गुरु बाबांचा आगमन या ठिकाणी झालेला आहे. सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन जनार्दन जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन. टाळी वाजवा. सद्गुरु स्वामी जनार्दन मौनगिरी बाबा जनार्दन, जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन. बोला जय बाबाजी, बोला जय बाबा, जणू जल्लोष बाबा. सर्वांनी हात जोडा. पालखिया. पंढरपूरला सुद्धा ऐकलं आणि न ऐकल्यासारखं केलं. थोडक्यात कांडोळा केला त्यांनी. पंढरपूरला असं ठरून टाकलं बाबाजींकडे जायचं, पण इथून पुढं परत बाबाला म्हणायचं नाही का मला मुलगा आहे का नाही का द्या का काय, म्हणायचंच नाही. ठरून टाकलं. पण बाबाजींची सेवा तर काही सोडायची नाही. माणसाचा एक स्वभाव असतो. माणसाचा एक स्वभाव असा आहे, एखादी जर घटना चांगली घडली तर लवकर तो देवाला श्रेय देत नाही. पण एखादा दुःखाचा प्रसंग जर घडला ना, साहजिक आहे अनुष्ठान केलेल्यांना सुद्धा बरेच जण बोलतात लय बाबाचं करतो, मग तुझ्याच परिवारात का असं घडतं. साहजिक आहे लोक बोलतात. यांनी ठरवलं कितीही काही झालं तर आता परत बाबांना बोलायचं नाही. कारण बाबाजींनी पहिल्यांदाही ऐकून ऐकल्यासारखं केलं, दुसऱ्यांदाही ऐकून ऐकल्यासारखं केलं. बघा योगायोग काय. नागपंचमीचं अनुष्ठान होतं त्र्यंबकेश्वरला आणि बाबाजींनी आमच्या संजू भाऊंना निरोप पाठवला का म्हणले नागपंचमीचं अनुष्ठान आहे, त्र्यंबकेश्वरला भाजीपाला घेऊन या. काय घेऊन या? भाजीपाला. आता यांनी भाजीपाला जमा केला आणि जमा करून हे दोघंच आमचे संजू भाऊ आणि नंदू भाऊ दोघंच भाजीपाला घेऊन आले. तिथं भाजीपाला घेऊन आले. योगायोगानं हे तिथं पोहोचले आणि बाबाजी पण तिथं पोहोचले. बाबाजींच्या आजूबाजूलाही कोणीच नव्हतं. बाबाजी एकटेच कुट्याजवळ होते. हे दोघं दिसल्या. दोघांना बोलून घेतलं. कुट्याचा दरवाजा बंद केला आणि बाबाजींनी मग विचारलं, म्हणले नंदू भाऊचं काय दुःख नाही आता सांगा म्हणले. 2 वेळेस बाबाजींना त्यांनी होऊन सांगण्याचा प्रयत्न केला तर बाबाजींनी कानडोळा केला. तिसऱ्यांदा त्यावेळेस बाबाजींना सांगितलं की बाबाजी मला अजून पुत्र प्राप्ती नाही, संतती नाही. बाबाजी म्हणले ठीक आहे, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, श्री बाबाजींच्या आशीर्वादानं तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. आणि आज तोच बाबाजींचा आशीर्वाद म्हणून नंदू भाऊंना पुत्र रत्न प्राप्त झाले. देवांश नामकरण त्याचं केलं आणि त्याचा पहिला जन्म उत्सव त्यांनी संकल्प केला तर त्याच वेळेस की मला जर पुत्र प्राप्ती झाली तर मी त्याचा पहिला जन्म उत्सवाचा कार्यक्रम बाबाजींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न करल, साजरा करल. आता तसं चितेगावला कार्यक्रम द्यायचे किती हा प्रश्न आमच्याकडे होता आणि म्हणून आज त्यांचं जोडीनं लक्ष्मी नारायण जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु बाबाजींची, जन कल्याणाची शिकवण माझ्या गुरु बाबांची. नमितो मस्तक माझ्या गुरुच्या चरणाला, नमितो मस्तक माझ्या गुरुच्या चरणाला. प्रयागच्या कुंभात सर्वांनी हात वर करा. शेवटपर्यंत
प्रयक्ष कुंभात बाबाची जगद्गुरु झाले. ओम मृत्युंजयाय रुद्राय कंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दनं हंसो नारायणं सेवमेकम् अष्टकं नाम शुभम्. केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायकम्. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरपार मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्य सत्यमेकं परं पद अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम. महत्कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वरा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वत्र साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजवं मार्ततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरे नमो नमः. नमः शिवाय पंच अक्षर वाचे उच्चारा. नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार. ओम नमः शिवाय. नमः शिवाय पंच अक्षर वाचे उच्चारा. नमः शिवाय. नमः शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार. नमः शिवाय. सकळ मंत्रांचा सार सकळ मंत्रांचा सार सकळ मंत्रांचा सार सकळ मंत्रांचा सार. ओम नमः शिवाय षडाक्षर ओम नमः शिवाय षडाक्षर ओम नमः शिवाय षडाक्षर ओम नमः शिवाय षडाक्षर. नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 अलग निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी जगत गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय. बजरंग बली की जय. पुण्य पवित्र अशी चितेगाव नगरी या चितेगावमध्ये आज हा सोहळा होण्याचं कारण समोर आपण बोर्ड वाचला लक्षात येईल की ज्यांचं लक्ष्मीनारायण पूजन झालं त्या बालकाचा या अभिष्ट चिंतन सोहळा पूजन करून संपन्न झाला. असे गाडे परिवार गाडी परिवार नंदूभाऊ गाडे आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे बाबाजीने जी परंपरा सुरू केली ते क्षेत्र ते अखेरीच्या पूर्व काळावर यज्ञ आणि अनुष्ठान आणि त्यामध्ये आपल्याला सहभागी होण्याचा योग व्हावा लागतो. म्हणून प्रथमतः आपण ज्या बाबांच्या पालखीसमोर श्रद्धाभाव उपस्थित आहोत जे हसतमुख आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहेत. तर आपल्या कुट्यामध्ये सुद्धा मूर्ती रूपाने सुंदर असं की आशीर्वाद आपल्या बाबाजी देत आहेत मूर्ती रूपाने. अशा बाबाजींच्या पवित्र चरणी साष्टांग धर्म करूया. आपल्या भूमीतील नारायण बाबा असतील, भगवान पांडुरंग रुक्मिणी पांडुरंग असेल, हनुमानजी असेल, श्रीराम असेल, जेवढ्या देवदेवता बघा त्या देवतांच्या चरणी वंदन करूया. चितेगावच्या पवित्र भूमीला वंदन, स्वदेशी भूमातेला वंदन, ज्या सोळा प्रसंग असलेले
स्वामी, विवेकानंद महाराज, तसंच तुमचे रामानंदजी महाराज, रामेश्वरी महाराज, सातच शिवेश्वर महाराज उपस्थित झाले अध्यक्ष आश्रमाचे ठाणापती. तसंच आपल्यासमोर गायक वादक उपस्थित आहे. इकडे बघा सर्व तिथे गावच्या परिसरातून आले सर्व माता भगिनी उपस्थित आहेत. आपण इथं गावागावून आलेले सर्व गुरुभक्त भाईभक्त उपस्थित आहेत. आणि ज्यांचं कौतुक किंवा नाव कमीच पडले आणि सर्व राजहंस तिथे सर्व गुरुसेवकांनी बसलेले त्या ठिकाणी बसले. आणि म्हणजे जसं प्रसाद आपल्याला मिळणार आहे आपल्या बघा तुमच्या समोर देव बघा तुम्हाला वाढून देणार आहे. त्या प्रसादाचं आगमन झालं बरं का काय त्या प्रसादाचं आगमन झाले. प्रसाद गावा मिळून का नंदूच आहे नंदू हा प्रसाद नंदूच होत काय आठवण पण ते आठवण माहीत झाली पाहिजे ना काय मग म्हणजे त्याची चॉईस असते ना. डाळ भात बटाटी भाजी पुरी भाजी बुंदी हा सुंदर बघा बघा तुमची आवडीची आठवण बरं का तुमच्या भाग्याची ठरले भाग्यवान तुम्ही. म्हणून संपूर्ण नियोजन या गाडीकर परिवाराने केलं आणि आज आपल्या सर्वांना हा लाभ प्राप्त झाला. म्हणून गाडी परिवारासहित आपल्या सर्वांचं भरात करा. टाळी वाजवून जोरदार अभिनंदन या ठिकाणी लक्ष द्या. मग श्री बाबाजींचा आवडता ग्रंथ कोणता ग्रंथ आहे आवडता? एकनाथी भागवत. श्री सार्थ एकनाथी भागवत. या भागवतामध्ये सर्व मनुष्य जीवासाठी काय ज्ञान कोणतं ज्ञान बघा माणसाला झालं पाहिजे हे कोणत्या ग्रंथामध्ये आहेत भागवत ग्रंथ. म्हणून भागवत ग्रंथ काय शिकवतो काय सांगतो भागवत ग्रंथ जगाव कसं काय जगाव कसं माणसाने सारे जगून राहिले तुम्ही सारे जगून राहिले मस्त खाऊ पिऊन राहिले काय मजा म्हणून राहिले मनुष्याने कसं जगावं कोणत्या चौकटीमध्ये बघा जरा रेल्वे मंत्र्याचं जागेवर रेल्वे जाईल का ना काय नियोजन विचार किती आता किती भारी काढायचे काय प्रगती आहे का प्रत्येक खात्यामध्ये प्रगती भारत करू राहिला म्हणून सर्वच खात्याचं आपण पुन्हा अभिनंदन करू असं आपला काय विषय झाला होता. हा कोणत्या चौकटीत माणसाने जगावं लक्षात काय खावं काय प्यावं का प्यावं कसं राहावं पुढे राहावं काय असे अनेक प्रकारचं बघा ज्ञान ज्या भागवतामध्ये आत्मा लिहून ठेवला तो ग्रंथ बाबांचा आवडता ग्रंथ भागवत. म्हणून बाबाजी बघा सर्वांसाठी काय आग्रह करायचे भागवत वाचा भागवत वाचा भागवत पहा वाचा भागवत पहा वाचाल तर वाचा वाचाल तर वाचाल कोणाकोणाच्या घरी भागवत पाहून आपण वरती ओढ करा आता वाचू देव जाणे मला किती वेळ तुम्हाला मिळतो वाचायला देव जाणे कारण तो काही सामान एवढा ग्रंथ नाही नव्हतं माहिती आहे का किती ओव्या आहे त्याच्यावाल्या 18,000 म्हणजे 18,000 ओव्यांचा किती 18,000 ओव्यांचा भागवत संजीवन किती ओव्यांचा आहे 18,000. त्या श्लोक किती संस्कृत श्लोक किती आहेत 1567 किती 1567 श्लोक आहे बरं का. अध्याय किती आहेत 31 म्हणजे किती अध्याय हा 31 अध्यायाचा भागवत असा त्या भागवतामधील जो अत्यंत महत्वाचा प्रसंग बघा बरं का जो आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत का महत्वाचा आहे त्याचा आपण चर्चा करू काय चर्चा करू प्रवचन कीर्तन नाही इथं काही इथं आपण चर्चा संवाद करीत आहोत कारण चर्चातून काही ते माणसाला मार्ग मिळतो सर्व माणसाला काही ज्ञान होतं लक्षात बघा नारद मुनी त्यांच्या खांद्यावर नेहमी काय राहायचा बघा ब्रह्मविना काय
ब्रह्मविनाचा झंकार करीत बघा नारदांनी कुठे फिरायचे तर फक्त चितेगावमध्ये नाही, निफाड तालुक्यात, महाराष्ट्र राज्यात नाही, भारतात नाही, तर कुठं त्रैलोक्यात. किती त्रैलोक्यामध्ये नारद कसे फिरायचे? खांद्यावर विण्याचा झंकार बघा, ब्रह्मविनाचा झंकार करीत. आणि भजन काय करायचे? कोणते भजन म्हणायचे? श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. शिवाय बघा ते का फिरायचे? त्यांना शाप होता. शाप काय होता? कोणा शाप होता? दक्ष राजा बघा. काय शाप दिला होता माहिती का नारदमुनीने? तीळ बरई एका ठिकाणी राहणार नाही. काय हो काय चालू आहे? काय सांगितलं होतं? तीळ बरई एका ठिकाणी, म्हणून नारद मुनी कधीच एका ठिकाणी, फक्त बघा जास्त दिवस सुरू राहायचे बघा द्वारकेमध्ये, कारण भगवंताचं निवास तिथं असल्यामुळे त्यांना शाप लागत नाही लक्षात. कोणाला? नारद मुनीला. म्हणून जास्त दिवस कुठं राहायचे ते? द्वारकेमध्ये. मग इतर तर नेहमी काय घमलाचे फिरणार पार. असे ते नारद मुनी फिरता फिरता या पृथ्वीवर कोणाच्या घरी आले? वसुदेवाच्या घरी आले. लक्षात, कोणाच्या घरी आले? कोण आलं? हा, नारद. वसुदेवाच्या घरी आगमन झालं. कोणाचं? नारद आले. किती आनंद बघा वसुदेवाला झाला. कारण काय? कोणतं निमंत्रण नव्हतं, कोणत्या मोबाईलद्वारे त्यांना काय ते संदेश दिला नव्हता. अचानक आगमन नारद कुठं झालेलं आहे? वसुदेवाच्या घरी. अतिशय आनंद बघा वसुदेवाला झाला. आणि वसुदेवाने काय केलं? प्रथम काय केलं? आपल्या डोक्यावरचा राजमुकुट काढून बरं का काय केलं? साष्टांग नमस्कार. काय केलं? कोणाला? साष्टांग नमस्कार बघा नारद वसुदेवाने केलं. एवढेच नव्हे तर काय बघा स्वागत वसुदेवाने केलं नारद मुनींचं. त्यांचे चरण सोन्याच्या पात्रात. कोणत्या पात्रात? सोन्याच्या पात्रात नारद मुनीचे चरण ठेवण्यात आले. आणि पाद्यपूजा कोणी केली? वसुदेवाने. कोणाची केली पाद्यपूजा? नारद मुनीची. कोणत्या पात्रामध्ये? आणि ते पंचामृताने. आणि मग उच्चासन बघा नारद मुनीला देण्यात आलं. मग नारद मुनी कुठे बसले? आता प्रसंगी लक्षात द्या. नारद मुनी कुठे बसलेत बरं का? कुठे बसले नारद मुनी? उच्चासनावर. आणि वसुदेव बघा त्यांनी आसन घेतलं बसायला. आणि वसुदेव बघा आता समोर का तर बाबां तुम्ही समोर आहे ना. आता तसे समोर कोण बसलेले आहेत? कोण बसलेले आहेत? हा, वसुदेव आणि नारद मुनी. आणि बसलेले असताना त्यांच्या गप्पा म्हणजे चर्चा सुरू. चर्चा दोघांमध्ये. आणि ती चर्चा भलती सलती होती का? ती चर्चा म्हणजे बघा ती गप्पा कोणाच्या होत्या? नारद मुनी आणि काय बघा चर्चा संवाद वसुदेव आणि नारद मुनी झाला. वसुदेव बघा काय म्हणत आहेत नारद मुनींना? म्हणे नारदा मी अतिशय भाग्यवान झालो. म्हणे काय झालो? मी अतिशय भाग्यवान झालो की आपण माझ्या घरी आलात. माझं ऐश्वर्य धन्य झालं, माझं घर धन्य झालं. काय बघा भाग्याचं वर्णन वसुदेवाने केलं बरं का. कशामुळे? नारद मुनींचं आगमन बघा झाल्यामुळे. अतिशय बघा वर्णन स्तुती वसुदेवाने कोणाच केली? नारद मुनी. म्हणजे आपण भक्तीच्या वाटाड्या. काय? आपण भक्तीचे वाटाडे आहात बघा. नाही दीपस्तंभ लक्षात. नवे म्हणे आपण बघा कोणाच्या घरी जात्या? म्हणे बघा रावणाच्या घरी जात्या. आणि इकडं रामाच्याही बघा सगळं लक्षात बरं का. श्रीकृष्णाच्या आणि
बरं का, लक्षात. त्याचप्रमाणे आणखी हिरण्यकश्यप बघा, म्हणजे हिरण्यकश्यपच्या घरी जातात लक्षात. काय बघा महिमा नारद मुनीचा कोणी वर्णन केला? वसुदेवाने. आणि बघा स्तुती वर्णन वसुदेवाने नारद मुनीचं केलं. आणि केल्यानंतर नारद मुनी काय म्हणतायत बरं का, नारद बघा वसुदेवाच्या नंतर बघा समाज बघा चर्चा करतात. मात्र बघा त्या ठिकाणी वसुदेवाने चर्चा करता करता बघा सुंदर असा प्रश्न विचारला. बघा काय विचारला? हे प्रश्न विचारला. बघा कोणी विचारला प्रश्न? वसुदेवाने. बघा काय प्रश्न विचारला नारद मुनींना? म्हणे नारद म्हणे, ह्या भवसागर काय या संसार सागराचा भवसागरातून मी पायी चालत जाईल असा मला भागवत धर्म सांगा. काय प्रश्न केला? लक्षात. ज्याला असा प्रश्न कोणी केला? वसुदेव. कोणाला केला? आता नारद मुनी काय सांगणार का? ज्याला असा प्रश्न केला नारद मुनी काय वसुदेव म्हणत आहे म्हणे, वसुदेवा तुझी वाणी बघा धन्य म्हणे. काय तुझी वाणी धन्य म्हणे की असा प्रश्न म्हणे आपण मला केला ज्याने सर्व विश्वाचा उद्धार होईल. बरं का काय प्रश्न केला? सर्व विश्वाचा उद्धार होईल म्हणे असा प्रश्न केला. आणि मग नारद मुनी बघा ज्याला असा प्रश्न केल्यानंतर उत्तर देताना बघा सुंदर असा का एक जुना इतिहास सांगितला. जुना इतिहास की या भवसागरातून पायी चालत जाईल बघा असा भागवत मला सांगा. त्याचं उत्तर देताना काय बघा इतिहास सांगितला नारद मुनी वसुदेवाला. म्हणे वसुदेवा म्हणे स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत. काय स्वयंभू मनूचा पुत्र प्रियव्रत होता. प्रियव्रताचा पुत्र कोण? अग्निग्रह. अग्नीचा पुत्र कोण? नाभिक होता. नाभीचा पुत्र कोण होता? ऋषभ. ऋषभाला किती मुलं झाली म्हणे? 100 म्हणजे किती मुलं झाली? 100 मुलं. इतिहास कोण सांगून राहिलं? कोण सांगून राहिलं? कोणाला सांगून राहिले? लक्षात वसुदेवाला. आणि म्हणे 100 मुलं कोणाला झाले? त्याला ज्येष्ठ पुत्र कोण होता म्हणे? बघा भरत. काय बघा त्यावेळेचे राज्य होते लक्षात. तसं आता आपले राजे ना भारताची डिक्टो का तसं म्हणायला लक्षात. भरत बघा भरत राजा अत्यंत धार्मिक सात्विक बघा भरत राजा. बरं अरण्यामध्ये ते अनुष्ठान करायचे. बरं भरत सुद्धा अनुष्ठान करायचे अरण्यामध्ये. लक्षात असं भरत राजा. नाही ज्याच्या राणावरून या देशाला नाव काय पडलेले आहेत? भारत. नवे आपण संकल्प सुद्धा संकल्प करताना ब्राह्मण काय म्हणतात? भरत वर्षे भरतखंडे की नाही असा बघा महिमाच्या राजाचा आहे. आता पहिला पुत्र कोण होता म्हणे? कोण होता पहिला पुत्र? भरत. 100 पुत्र पाहिजे. आता खाली किती राहिले? आता नवीन कोणते पुत्र होते आणखी ऐका. त्यातले का 9 जे पुत्र होते आणखी त्या 9 सुपुत्रांना काय केलं? 9 खंड पृथ्वीचं राज्य बनवलं. राजा बनवलं. काय बनवलं? 9 खंड पृथ्वीचं राजा त्याने बनवलं राजा. किती राहिले खाली? हा 90 बरं का. 90 त्या 90 मध्ये बरं का पुन्हा 81 मुलांना काय केलं माहिती का? संपूर्ण जगामध्ये मोक्ष धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवलं. प्रवक्ता जसं आपले प्रवक्ता नाही का विवेकानंद का नक्की तसं आज तुम्ही त्यांना आग्रस्त उचलून आणलं की तसं बघा किती पोरांना प्रवक्ता बनवलं. कशाचं काय सांगण्यासाठी? मोक्ष मार्गाचा प्रचार करण्यासाठी. किती खाली किती उरले बघा. असे ते 9 बघा 9 ते 9 जे मुलं होते बघा ते एकदा काय झालं बघा विधेय राजाच्या नगर विधेय राजा नगरीमध्ये बघा रस्त्याने जातो जेव्हा कोणाच्या राज्यामध्ये? विधेय म्हणजे जनक राजा. बघा जनक राजाच्या नगरीमध्ये असे रस्त्याने चालले होते. रस्त्याने जात असताना त्या विधेय नगरीमध्ये कोणाचा यज्ञ चालू होता? जनक राजाचा. कोणाचा? बघा जनक राज यज्ञ चालू होता. यज्ञ चालू असताना ज्याला जनक राजाने बघितलं रस्त्याने कोण जात आहेत? कोण जात आहेत? हा ऋषीमुनी. बघा ऋषीमुनी जात लक्षात घ्या. पाहताच अतिशय आनंद झाला पण जनक राजाला. जनक राजाने बघा धावत परत जाऊन बघा त्यांनी सुद्धा स्वागत केलं. पण स्वागत केलं त्या आपलं त्या ऋषीमुनीचं वर्ग.
ओम जनार्दनाय नमः. हाय नमः. जनार्दनाय नमः. ओम 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 जनार्दनाय नमः. आपला काय विषय चालू आहे? स्वागताला कोण गेलं? स्वतः जनक राजा, लक्षात घ्या. आणि त्या जनक सुद्धा काय केलं, आपल्या डोक्यावरचा शिराचा का मुकुट राजून सुद्धा त्यांनी सुद्धा काढला आणि साष्टांग नमस्कार कोणाला केला? कोणाला केला? त्या ऋषीमुनीला बघा. हा, आणि ते ऋषीमुनी त्यांचं स्वागत केल्यानंतर जनक राजाने बघा हात जोडले, विनंती केली, प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? हे ऋषीमुनी हो म्हणे, माझा यज्ञ चालू आहे आणि यज्ञ पूर्णावतीची वेळ झालेली आहे. आपण काय करावं? काय करावं? पूर्णावती आपल्या कार्यक्रमाला द्वारी करा असा आग्रह, अशी विनंती कोणी केली? कोणी केली? जनक राजाने. कोणाला केली? त्या ऋषीमुनीला. आणि ते ऋषीमुनी कोण कोण होते माहिती आहे का? कोण होते ते ऋषीमुनी? कोण होते ते? हे रे का 9 शिल्लक राहिले. हा, त्यांचं नाव काय होतं? आपल्या विधीमध्ये त्याचं नाव आहे ना, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, विप्लायन, आविर्होत्र, दुर्मिळ, चमत्कार आणि कराव्या. अशी किती जण होते ते? ते ते का 9 नारायण. कोण होते? मग ते 9 नारायण बघा अग्रस्त पुढे आले. मग जनकाच्या यज्ञाच्या मंडपाच्या प्रवेशद्वार का प्रवेशद्वार कोणाला प्रवेशद्वार आले. मग बरं का, ही मागची उभे ना, मागची उभे हो, मागची उभे. सिट डाऊन अँड कीप क्वाइट. लक्षात द्या. कारण बघा, सत्संगात काय नियम असतात बघा. जसं जेवायला तुम्ही मांडी घालून बसत्या ना, तसं सत्संगामध्ये कसं बसं माणसाने? ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. त्या निमित्ताने मिळेल आपल्याला जपाची संधी मिळते. आपला काय कुठं राहिला कार्यक्रम? आपला कथा कुठं राहिल्या? हा, प्रवेशद्वार कोण आलेले आहेत? 9 नारायण आले. प्रवेशद्वार नवनारायण आलेत आणि ते आता यज्ञ मंडळात प्रवेश करणार ना, त्या टायमाला काय प्रवेश करणार त्याच प्रसंगात, त्याच वेळेला यज्ञामध्ये जेवढे यजमान होते ना, ब्राह्मण, ऋषी मंडळी, ते सर्व उभे राहिले बरं का. कोणा स्वागताला? त्या नवनारायण. एवढेच नाही तर काय बघा, सामर्थ्य त्या नवनारायणचं होतं. ते नवनारायण भाजी भजे पोळ्या पुरी का पुरीवर म्हणतात काय, बुंदी, हे हार खात नाही, हे खात नव्हते. काय खात नव्हते? त्यांचा आहार कोणता होता? जसं का अनुष्ठानमध्ये आपल्या कुणी हवेवर राहतं, कुणी पाण्यावर राहतं, तसं बघा त्या नवनारायणचा आहार कोणता होता? ओनली वायू. कोणता आहार त्यांचा होता? अशा द्या वायू आहार. काय विचार, काय किती सामर्थ्य अशा द्या वायू आहार करण्यात, काय सामर्थ्य असतं. असे ते नवनारायण. स्वागत कोणी केलं त्यांचं? यज्ञ मंडपातील यजमान, ऋषी मुनी, ब्राह्मण कुठून उभे स्वागताला. एवढेच नाही तर बघा, जो यज्ञकुंड त्या यज्ञमठामध्ये, त्या यज्ञकुंडामधून सुद्धा 3 अग्नी प्रगट झाले. किती अग्नी? आणि त्या 3 अग्नी प्रगट होऊन कोणा दर्शन घेतलं? नवनारायणाचं. लक्षात घ्या, काय सामर्थ्य त्या नवनारायणात असेल. कोणाला प्रगट व्हावं लागलं? यज्ञकुंडातून अवनी गारे का दक्षाची 3 अग्नी होते ती. आणि त्यांनी बघा दर्शन घेतलं. कोणाचं? नवनारायणाचं. आणि मग ते नवनारायण वगैरे यज्ञमंडपात त्यांचा प्रवेश झाला. त्यांच्या हस्ते काय झालं? मग यज्ञाची पूर्णावती झाली. मग जनक राजाने काय केलं? त्याला आसनं काय बसायला, त्यांना आसनं बसायला दिली. ते नवनारायण आसनावर बसले. मग जनक राजाने काय केलं? त्या सर्व नवनारायणचं पाद्यपूजा काय केलं? चरणाची बघा पूजा. ती कशी केली? पंचामृताने. कशाने पूजा केली? पंचामृताने पूजन. नवनारायण कोणी केलं? कोणी केलेलं आहे? हा, जनक राजाने. आणि पूजन झाल्यानंतर जनकराज स्वतः आसन बसायला घेतलं बरं का.
आता कोण बसले पुन्हा समोरासमोर? जनक राजा आणि नवनारायण. इकडे कोण बसलेले? ते कोण कोणाला सांगून राहिलं? नारद मुनी वसुदेवाला ही कथा कोण कोण कोणाला सांगून राहिलं? हा इतिहास लक्षात द्या, नाही तर तुम्ही विसरून जा. इकडं संवाद जनक राजा आणि मग आता नवनारायण संवाद झाला. काय संवाद झाला लक्षात घ्या. जनक राजाने प्रश्न केला, तिकडे जसा वसुदेवाने प्रश्न केला होता ना, तसा इकडे कोणी प्रश्न केला? जनक राजाने. कोणाला प्रश्न केला? नवनारायण. काय प्रश्न केला ऐका. प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तो. बघा, तुम्ही जेवढी बसले ना, महिला असं पुरुष असं, तुमच्यासाठी जो अत्यंत आवश्यक आणि महत्वाचा असा प्रश्न कोणी केला? जनक राजांच्या नवनारायण. काय प्रश्न केला? हे ऋषी मुनी होणे नवनारायण अत्यंतिक क्षेम. अत्यंत क्षेम म्हणजे ह्या मनुष्य जीवाचं कल्याण कशामध्ये आहे? काय प्रश्न केला? ह्या मनुष्य देहाचं कल्याण कशामध्ये आहे? कशा अतिशय महत्व प्रश्न केली. तुम्हाला याची गरज आहे की नाही या प्रश्नाची? या तुम्हाला एकट्याला नाही, सारा जगाला गरज आहे. असं या ठिकाणी या ठिकाणी असं कोणी आहे का? माझं वाटोळं व्हावं असं कोणाला वाटतं का? उभं राहा कोणी पाहत्या, कोणी आहे का इथं? माझं वाटोळं झालं पाहिजे असं कोणी आहे का? मग प्रत्येकाला काय वाटतं? जास्तच राहू. काय वाटतं प्रत्येकाला? काय वाटतं? माझं कल्याण झालं, माझं कल्याण झालं आणि माझं कल्याण झालं. आणि तोच प्रश्न कोणी केला? मग जनक राजाने कोणाला केला? नवनारायण. त्याचं उत्तर कोणी दिलेलं आहे? कोणी उत्तर दिलं? नवनारायण. पहिल्या नंबरचे जे कवी होते त्या कवी नारायण उत्तर दिलं जनक राजाला. ऐका काय उत्तर बघा जनक राजाला काय उत्तर दिलं त्या कवी नारायण. हे राजा, हे राजा कवी बघा त्या जनक राजाला सांगत आहे, हे राजा म्हणे भगवंताची हा नरदेह काय दिला? हा नरदेह दिला माणसाला. काय दिला? मनुष्य जन्म दिला. मनुष्य जन्म काय? डोळे दिले, 2 कान दिले, तोंड दिलं, 2 हात 2 पाय दिले. असे 11 बघा, 11 इंद्रिय. मन दिलं बघा. किती इंद्रिय दिलेली आहेत? 11 इंद्रिय वगैरे मनुष्यात दिलेली आहेत. आणि त्या प्रत्येक इंद्रियाने काय करावं बघा, काय करावं हे ऐक म्हणे बघा. काय? प्रत्येक इंद्रियाने काय करावं? काय? कोण सांगत आहे हे? कोणाला सांगत आहे? कोणत्या प्रश्नाचं उत्तर आहे? प्रश्न कोणता आहे? या मनुष्य देहाचं कल्याण. का प्रश्न उत्तर आता उत्तर चालू उत्तर जे 11 इंद्रिय बघा भगवंताच्या भक्तीला कशी लावी बघा लक्षात. आणि मग पहिलं सर्वात मुख्य इंद्रिय कोणतं आहे? मन. मन की मन. तुम्ही एवढे सारे बसले सांगा, सर्व का शरीराने बसले 100% बाबा तुम्हाला सांगू शकता. गॅरंटी कोणती? गॅरंटी तुमच्यावाली 100% तुम्ही शरीराने बसले याची गॅरंटी बाबा देऊ शकतात. मात्र सारेच मनाने बसेल असतील याची नो गॅरंटी. कोणाचं मन कुठं तर कोणाचं मन आहे की लक्षात घ्या की. म्हणून मन हे अत्यंत काय बरं. मन काय? त्याचे काय चंचल आहे अचानक काय बरं का प्रबळ मन काय का माणसं मनात आला ना सणात बघा पुढे जातो. आणि म्हणून या मनाने काय करावं? भगवंताचं ध्यान काय करावं? मनाने कोणतं काम करायचं? मग तुम्ही लोक मनाने काय करत्या? मनाने काय करायचं? आलं मनात खाली पुडीला केली सुरुवात, पुडी खायला सुरुवात केली कसं असं आलं मनात. गेले चहा प्यायला हॉटेलमध्ये, आलं मनात. बघा मग मनाने काय करावं? मनाने काय करावं? मनाने ध्यान ध्यान. आता पुढचा मुद्दा लक्षात घ्या. या पायाने कुठं जावं? या पायाने कुठं जावं? देवाला. बरोबर, देवालयात जावं. सत्संगाला जावं. कुठं जावं? या पायाने कुठं जावं? चालत. नर्मदा परिक्रमाला जावं, वारीला जावं. लक्षात पायाने कुठं जावं? मग म्हणजे का मंदिरात देवालयात जावं. आता बघा बरेच लोक बसले वर दररोज सकाळी बघा तुम्ही तुमचं काय असं ते उरकून घ्यायचं की पहिलं कुठं जाता तुम्ही?
सांगा पहिलं कुठं जाते तुमच्या कामधंद्याकडे जाते ना का देवळात जायला कोणा वेळ आहे का कोणी विचार केला का हो? आपल्या गावाचं दैवत आहे म्हणजे आपल्या गावाचं वैभव की मंदिर म्हणजे वैभव आहे की ही आपली हिंदू धर्माची मोठी महान परंपरा आहे की मात्र आपल्या लक्षात किंवा मनातच येत नाही पहिलं आपण पुढे गेलं पाहिजे आपलं डोकं पुढे टेकलं पाहिजे मंदिरामध्ये बघा जाऊन मात्र का जो भक्त काय का भक्त काय करील जो भक्त काय करील मंदिरात जाऊन काय करील बघा मंदिर गाव ते बाबांचं मंदिर असो किंवा कोणत्याही देवाचं मंदिर असेल हा विठ्ठलाचा असो दत्ताचा असो नारायण बाबा असो कोणताही असो जो भक्त प्रथम बघा आपलं डोकं पुढे टेकवील आपल्या श्रद्धे आपली जी श्रद्धा ज्या ठिकाणी करणार त्या ठिकाणी टेकवील तो सक्सेस झाल्याशिवाय त्याला कोणती अडचण येणार मात्र केव्हा हा बरं का सकाळी उठल्या पुढे जायचं मग पायी देवाला आता हाताने काय करायचं हाताने काय करायचं पूजा कोणाची पूजा करायची त्यासाठी आपल्या हिंदूंच्या प्रत्येक घरामध्ये काय देवपूजा आहे की नाही मंदिरात करा किंवा घरी देवपूजा मात्र काय करा हाताने काय करा नाही कमी एक फुल तरी कमी करा किंवा अगरबत्ती काय करा अगरबत्ती काय करा ओहळा किती महत्वाचा विषय मग हाताने काय करायचं याची पूजा करायची त्याप्रमाणे कानाने काय करावं हा भगवंताचे गुणांवर काय चरित्र बघायचं चरित्र ऐकावं भगवंत संत डोळ्यांनी काय करावं डोळ्यांनी काय करावं हा गुरुला आणि देवाला पाहतो आपण रूप पाहता सुख झाले हो मग या डोळ्याने कोणाला पाहायचं देवाला गुरुला पाहण्यात खरा आनंद आहे इतरांना पाहण्यात आनंद नाही म्हणून डोळे तुम्ही गाजले सुख हा माझ्या विठोबाचे किंवा माझ्या गुरुचे मुख लक्षात मग डोळ्याने कोणाला पाहायचं हा मुखाने काय करायचं मुखाने काय करायचं गुरुचं नामस्मरण चहा प्यायची का पुढे खायची मग मुखाने काय करायचं बरं का काय करायचं घेई घेई माझे वाचे गोड नाम आता काय राहिलं आणखी नाकाने काय करायचं बघा भगवंतर आपण जे फुल वाहतो ना ते फुल काय करायचं त्या फुलाचा सुगंध घ्यायचा बघा वाहिलेल्या फुलाचा लक्षात आणि ते आपल्या शरीरावर धारण करायचं जिभेने काय करायचं तीर्थ काय करायचं नाही भगवंताच्या चरणाचं तीर्थ काय करायचं प्राशन अशा रीतीने बघा ह्या इंद्रियाने काही कर्म कोणतं करायचं मग या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे मग कल्याण कशामध्ये हे सर्व बघा आपण कोणत्या प्रक्रियेमध्ये हे संपूर्ण कर्म आपण करतो अनुष्ठान ना की अनुष्ठानामध्ये या सर्व प्रक्रिया होत्या की नाही अनुष्ठानामध्ये आपण मनाने काय करतो पायाने कुठं जातो आहे की हाताने काय करतो आहे की डोळ्याने काय करतो आहे की बघा संपूर्ण ही जे कर्म आहे ना बघा कोणत्या माध्यमात आपण करतो मग याचं उत्तर काय मग मनुष्याचं कल्याण कशामध्ये आहे मग ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः मग अनुष्ठानाने काय होतं माणसाचं अनुष्ठानाने काय होतं वाटोळ होतं अनुष्ठानाने काय होतं मग ह्या जीवाचं कल्याण कशामध्ये आहे मग म्हणून बाबाजींना किती तुमच्याबद्दल काय कनवाळा केली किती काळजी केली म्हणून बाबाजींनी ही अनुष्ठान परंपरा कशासाठी सुरू केली तुमचं वाटोळ म्हणून केली का मग कशासाठी केली मग तुमचं काम काय आम्हाला काय खोळमा काय सांगा ना लक्षात तरी सुद्धा मग बाबा तुम्हाला काहून काय सांगतात अनुष्ठान करा अनुष्ठान करा बरं आता चितेगावचे सचिदेव ज्यांनी अनुष्ठान करेल बघा त्यांनी जागा उभे राहावं